नवनाथ भक्तीचा अध्याय 11वा. वृक्षांची तपश्चर्या, मच्छिंद्रनाथांची स्त्रीराज्यात गमन आणि जालिंदरांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. बद्रिकाश्रमात श्रमी येताच मच्छिंद्रांनी गोरक्षरासह येथील शिवालयात प्रवेश केला आणि भगवान शंकराला वंदन करून त्याची मनोभावे स्तुती केली. त्या स्तवनाने प्रसन्न झालेले शुभे त्यांच्या समोर प्रकट झाले. त्यांनी मच्छिंद्रांना क्षेमालिंगम दिले. गोरक्षांनाही जवळ घेतले आणि म्हणाले, राजे, तुम्ही गोरक्षांना योग दिशा दिली, त्यांच्याकडून सर्व विद्यांचा अभ्यासही करून घेतला, पण तपश्चर्येशिवाय त्या विद्यांना विषय झालेला नाही, म्हणून त्यांनी केलेच पाहिजे. तुम्ही यांना इथे तपश्चर्येत झोपवा, म्हणजे त्याच्या सर्व कलागुणांचे सार्थक होईल. त्यांची चिंता करू नका. त्यांना तीव्र तपाची पीडा होऊ नये म्हणून मी स्वतः जातीने लक्ष देईल. हे ऐकून वसुंधरांना मोठे समाधान वाटले. त्यांनी गोरक्षांना प्रभूंच्या स्वाधीन केले आणि एका कुटुंबावर त्यांना तपश्चर्येत बसवून पुढील तीर्थक्षेत्राकडेच निघाली. वसुंधरनाथांचे स्त्री राज्यात गमन. त्यानंतर त्या काळात प्रयाग, काशी अशा अनेक तीर्थांना भेटी देत मच्छिंद्र शेतूबंद रामेश्वरास गेले. तेथे मारुतीची भेट घेऊन त्यांना नाथाने वंदन केले. त्यांना पाहून मारुतींनाही अत्यानंद झाला. ते म्हणाले, राजे, गेली 24 वर्ष मी तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. तुम्ही मला पूर्वी स्त्री राज्यात जाईल हे वचन दिले होते, ते आता पूर्ण करा. ते ऐकून नाथाने तत्काळ होकार दिला. त्यामुळे त्यांच्या मनातील दुःख संपली. रामेश्वरास 3 दिवस मुक्काम केल्यावर मारुती व मच्छिंद्र प्रवासात गेला. गोड बंगाल प्रांतावरून ते स्त्री राज्यातच गेले. स्त्री राज्याची राणी महिलांनी सुंदर, पुण्यशील, वैभवत, संपन्न, कलाप्रवीण व कार्यकुशल होते. तिच्या राज्यातील सर्व कामे प्रयास करत असत. मारुती आणि मच्छिंद्रांनी त्या राजवाड्यात प्रवेश केला. तेव्हा आनंद देवी ती राणी त्यांना तुष्ट सामोरी गेली. त्याची पूजा करून त्यांचे पुस्तक मात्राची केले आणि मारुतींना वंदन करून म्हणाली, ते कपिश्रेष्ठा, आपल्या समेत मी 2 अतिथी आले आहे. ते म्हणाले, हे राज्ञी, मी तुला मच्छिंद्रनाथ नावाची योगी तिथे येतील आणि ते तुझी पुरुष सहवासाची इच्छा पूर्ण करतील असे वचन दिले होते. हेच ते ऐकून तिला अत्यानंद झाला. त्यानंतर 3 दिवस तिथे राहून मारुती रामेश्वरात गेले. मच्छिंद्रनाथ तिथेच राहिले आणि भीमाजींचा सहवास ते सर्व प्रकारची राजयज्ञ भोगत कालक्रमणा करू लागले. त्याच्या सहवासामुळे ती गरजत राहिली. त्याला अवकाश असलेली एका सुंदरपुत्राला जन्म दिला. त्याचे नाव मीनाथ ठेवण्यात आले. त्याच्या रूपाने कोटीकर वस्तू अंशावतार घेऊन आले होते. जालिंदरांची जन्मकथा. मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यात जाऊन 3 वर्ष झाली होती. त्याच वेळी इकडे हस्तिनापुरात काय गरज नव्हती पाहू. तेथे जन्मेजयाचा 7वा वर्षे सहस्रवा नावाचा राजा राज्यात होता. एकदा त्याच्या मनात गोमयाग करण्याचा विचार आला. त्याप्रमाणे त्याने ब्राह्मणांना आमंत्रणे घालून गोमयागाचा आरंभ केला. त्या यज्ञात अग्नीला वर्षभर आहुत्या देण्यात आल्या. एका वर्षाने पूर्णाहुती होऊन यज्ञ कार्य संपन्न झाले. देवी शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून वंदनाची सहन केले होते. तोच मदत अग्नीच्या उग्रात घालत होता. 2 नारायणांपैकी अंतरिक्षांनी त्या संचार केला होता. बहद्रव्याच्या यज्ञप्रसंगी खास तेजस्वी गर्भ अग्नीने कुंडात टाकून दिला. पूर्णाहुतीनंतर यज्ञकुंडातून वर्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणांच्या हाती लागला. त्या राजाच्या मुक्त पुरोहित महाज्ञानी होता. त्याने राजाला त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगून त्याला त्याच्याकडे झोपवले. अग्नीने दिलेला तो पुत्ररूपी प्रसाद पाहून त्यालाही आनंद झाला. त्याने त्या बाळाला आपली पत्नी सुलोचना हिच्याकडे दिले व सर्व वृत्तांत सांगून म्हणाला, ते कोणीतरी अविमोगी संभव महात्मा आहे. आपला पुत्र मीन केताप्रमाणे त्याचा संभाळ कर. ते ऐकून तिलाही अत्यानंद झाला. तिने आपल्या वात्सल्याने हृदयाशी धरले. राजाने त्या बाळाची हातात वारशी करून त्याची जालंधर नाव ठेवले.
पुढे एका शुभमुहूर्तावर राजाने त्याची उपनयनही केली. कालांतराने राजाच्या मनात जालंधरांच्या विवाहाचे विचार करून येऊ लागले. त्याने आपल्या पुरोहिताला वधू शोधार्थ पाठवली. ही गोष्ट जालंधरांना कळताच ते सुलोचनेला म्हणाले, आई, बायको म्हणजे काय, ती कशी असते? ती म्हणाली, तशी म्हणजे माझ्यासारखी, मी आहे ना तशी. मग त्यांनी तीच गोष्ट आपल्या समवयस्क थोड्या मोठ्या सहोदऱ्यांना सांगितली. तेव्हा त्यांनी त्यांना प्रपंचातले सुख कसे असते, स्त्री पुरुष कसे समाधान करतात ते अवभावासाठी दाखवले आणि या अज्ञानाबद्दल त्यांची चेष्टाही केली. ते ऐकून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या मनात नाना प्रकारच्या विचारांची काहूर मागली. आईसारखी आपली बायको आणि ती मुले सांगतात तसे करायचे म्हणजे किती गरजवाना प्रकार. त्यामुळे काय करावे तेच त्यांना सुचेना. मनातून प्रपंचाचा विचार टाकून ते थोड अरण्यात निघून गेले. राजाने त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचा ठाणपत्ता लागला नाही. एके दिवशी दर्याखोऱ्यातून हिंडून बसलेले जालंधर झोपलेले असताना अचानक वळवा पेटला. उग्र रूप धारण केलेला तो अग्नी लक्षवेलींना भक्षण करत त्यांच्यापाशी आला आणि ते आपलेच बाळ आहे ते पाहून गम्य झाला. त्यांना आपण राजवाड्यात सोडलेले असताना ते इथे कसे, त्या विचाराने ते चिंतामग्न झाले. त्याने त्यांना उठवले आणि त्यांची प्रेमाने चौकशी केली. तेव्हा त्यांनीच त्यांना तुम्ही कोण म्हणून विचारले. तेव्हा तो म्हणाला, तुमची आई कृपा कोणी मिसाळ. हे ऐकून त्यांना मोठे निकोर वाटले. त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी अग्नीने त्यांच्या जन्माची सर्व कथा सांगितली.